जी 2 मुद्दे तुम्हाला शिकवली, काय तुम्हाला त्या त्या 2 मुद्द्यांच्याद्वारे काही मदत झाली का तुमच्या नकारात्मक विचारांवरती विजय मिळवण्यासाठी? जर झाले असेल तुम्ही शेअर करू शकता. कारण आपण पुढचा भाग जो आहे तो शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड दादा. प्रेज अ, लॉर्ड ताई. आज माझी मुलं बाहेर गेले होते, तर बाहेर म्हणजे मित्र गेलेले होते फिरायला. तर मी त्याला अगोदर नाही बोलली, पण माझ्या डोक्यामध्ये खूप विचार म्हटलं साहिल तर ऐकत नाही. पण तो तर जाईलच म्हटलं, पण विचार खूप वाईट-वाईट विचार होत होते. मग मी पण त्या विचारांना कैद केलं म्हणजे प्रार्थनेच्या द्वारे, की "देव बाप्पा हे जे होतंय ना, जे काही डोक्यामध्ये विचार येतायत ना, ते सर्व बंद होऊ दे." आणि प्रार्थना चालू केली मी आणि ते निगेटिव्ह विचार माझ्या डोक्यातून गेले आणि मुलं सुखरूप गेले आणि सुखरूप घरी आले. आज माझ्याबरोबर हे घडलं आणि खरंच म्हणजे निगेटिव्ह गोष्टीचा आपण जेवढा विचार करतो, तेवढ्यात त्याच्यात अडकत जातो. पण आता तसं नाहीये. आता प्रार्थनेच्या द्वारे, स्तुती आराधनेच्या द्वारे, वचनाच्या द्वारे आपण ते थांबवू शकतो. हे मला व्हेरी गुड. शिकायला भेटलं. व्हेरी गुड. खूप छान. निगेटिव्ह विचार हे आपल्याला अ, आणखीन आणखीन जे आहे ते विचलित करतात. परंतु त्या निगेटिव्ह विचारांना घेऊन आपण प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. आणि अ, विचार हे आपल्या आपल्या हृदयाला असे हिट होतात, की त्यामुळं ही शक्यता असते, की आपण त्या विचारांमध्ये अधिक डुबून जाण्याची. पण अ, त्या विचारांना घेऊन आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण देवाकडे प्रार्थना करतो, साहजिक आहे आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात. परंतु ह्या विचारांमध्ये आपण जास्तीत जास्त देवाचं वचनाचा सहारा घेऊन त्याच्यावरती आपण जे आहे ते मात केली पाहिजे आणि विजय जो आहे तो आपण मिळवला पाहिजे. आणि हे चांगलं आहे ज्यावेळेस आपले लेकरं बाहेर जातात आणि त्यांना आपण नाही सांगतो, पण ते ऐकत नाही. पण अशा वेळेला एक चिंता असते आपल्याला, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वाईट विचार त्यांच्या सुरक्षिततेला घेऊन, सेफ्टीला घेऊन आपल्या मनामध्ये येत असतात आणि मग विचार पांगतात. पण लक्ष द्या, अशा वेळेला आपण परमेश्वराचं वचन आठवलं पाहिजे. आणि वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं, की अ, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. किंवा देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगताना दिसून येतं, की तुझा देव परमेश्वर हा तुझ्याबरोबर अ, तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. किंवा देव म्हणतो, की मी सर्व अनिष्टांपासून तुझं रक्षण करेल, तुझ्या जीवाचं रक्षण करेल. आणि हे अशा प्रकारचे वचन आपण आपल्या मनात येणाऱ्या निगेटिव्ह विचारांना घेऊन जे आहे ते युद्ध करणं गरजेचं आहे. खूप छान. आणखीन कुणाला काही सांगता येईल, की तुमच्या मनात नकारात्मक विचार आले आणि त्यावेळेला तुम्ही त्या विचारांना घेऊन कशाप्रकारे परमेश्वराचं वचन तुम्ही अ, क्लेम केलं किंवा त्या परिस्थितीला लावलं आणि विजय मिळवला? आणखी तुम्हाला कोणाला काही सांगता येईल का? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जेव्हा माझ्या मनात पण म्हणजे असं निगेटिव्ह विचार वगैरे येतात ना, तर मी आता म्हणजे असं प्रार्थना वगैरे करायला लागली का, लगेच असं निगेटिव्ह विचार म्हणजे चांगली प्रार्थना करायला लागली का, असं निगेटिव्ह प्रार्थना असं तर मी देवाला एकच सांगते, "बाप्पा तू चांगला आहे, तर तू हे हे निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह प्रार्थना, वाईट विचार, वाईट प्रार्थना हे वाईट शब्द हे तुझे नाहीये. तू ते ऐकूच शकत नाही. हे तुझे नाहीच आहे." असं सांगून मी बरोबर विजय मिळवते माझ्या निगेटिव्ह विचारांवर आणि खरंच देव बाप्पा मला खरंच सहाय्य करतो. मी म्हणजे म्हणजे पहिले मला असं प्रार्थनेपासून पण लांब असं हे व्हायचं. तर मी असं देवाला सांगते, "देव बाप्पा हे वाईट प्रार्थना तुझी नाही, तू ऐकणार नाही. वाईट विचार तुझे नाही, तू ऐकणार नाही. वाईट शब्द तुझे नाही, तू ऐकणार नाही. आणि वाईट विचार तुझे नाही, तू ऐकणार नाही. तुझे फक्त चांगली प्रार्थना, चांगले विचार असतात, चांगले शब्द असतात." आणि खरंच देव बाप्पा मला विजय मिळवून देतोय, म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. व्हेरी गुड. प्रेज द लॉर्ड. खूप सुंदर. आणि हे हे फार चांगलं आहे. अ, आपण आपण आपल्या मनाची ही ही जी भूमी आहे ना, ही युद्धभूमी आहे. यामध्ये आपल्याला जे युद्ध आहे ते आपल्याला करावं लागतं. आणि ह्या युद्धामध्ये अ, आपण स्वतःच्या बुद्धीने, ज्ञानाने, अक्कल हुशारीने जे आहे ते आपण युद्ध करत नाही, तर देवाच्या वचनाने आपण युद्ध करत असतो. आणि देव चांगला आहे, परंतु तरी पण आपल्याला असं वाटतं, की देव हा अ, आपले नकारात्मक विचार आपल्याला
देवाची जी प्रतिमा आहे ती वेगळी करून दाखवतात. परंतु देव तसा नाहीये. इर्मियाचं पुस्तक 11वा अध्याय, परमेश्वर देव हा आपल्याविषयी चांगले विचार करतो आणि आपल्या भविष्याविषयी पण देव चांगले विचार करतो. बघा ते वचन आपण वाचू, इर्मिया 29:11 मध्ये काय लिहिले पहा. परमेश्वर काय म्हणतो बघा आपल्याला. तो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी परमेश्वराचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की परमेश्वराचा आपल्याबद्दल असलेला जो काही विचार आहे तो विचार ह्या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. आणि वचनात असं लिहिलेलं आहे, कारण मी तुम्हाविषयी जे संकल्प करीत आहे ते मी जाणतो. आणि पुढं असं म्हटलेलं आहे, तुम्हाला शेवटी आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत आणि अरिष्टाचे नाहीत, असे परमेश्वर यहोवा म्हणतो. म्हणजे देव हा आपल्याविषयी नेहमी चांगलाच विचार करतो. देव आपल्याविषयी कधीच वाईट विचार करत नाही. पण आपले नकारात्मक विचार आपल्याला हे सांगतात की देव हा आपल्याबद्दल वाईट विचार करतो, किंवा आपण जर पाप केलं तर आपल्यावरती क्रोध येईल, श्राप येईल, मरण येईल, किंवा आपलं काम होणार नाही, किंवा आपलं उलट होईल. असे नकारात्मक विचार आपल्याला जे आहे ना मनामध्ये भीती आणत असतात. पण देव तसा नाही. देव हा क्षमा करणारा देव आहे. ते शिष्यांनी येशूला प्रश्न विचारला की माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी, 7 वेळा का? त्यावेळेस येशू त्याला म्हणाला की 7 वेळा त्याला क्षमा करावी असं म्हणत नाही, पण 7च्या 70 वेळेस माणसाने पाप करणाऱ्या व्यक्तीला क्षमा केली पाहिजे. आता विचार करा, जर माणसाला इतक्या वेळ क्षमा करण्यासाठी सांगितलेले आहे, तर देव किती वेळ क्षमा करणार असेल? देवाचं हृदय हे प्रेमाने भरलेलं आहे. देवाचं हृदय हे क्षमेने भरलेलं आहे. देव जो आहे ना, तो प्रीती करणार आहे. देव आपल्याला समजून सांगणार आहे प्रत्येक गोष्ट. आणि म्हणून नकारात्मक विचार हे नेहमी आपल्याला देवाविरुद्ध उकसवत असतात आणि आपल्यालाच आपल्या स्वतःविरुद्ध उकसवत असतात. आणि नकारात्मक विचार हे आपल्या आतमध्ये आपल्याच वाईट करण्यासाठी आपल्याला काय करत असतात, आपल्यामध्ये आलेले असतात. आणि म्हणून नकारात्मक विचारांवरती तुम्ही नेहमी विजय प्राप्त केला पाहिजे. तिसरा जो मुद्दा आहे तो आपण शिकणार आहोत, तो हा आहे, चांगल्या लोकांसोबत राहा. जर तुम्हाला तुमच्या मनातील नकारात्मक विचारांवरती जर विजय प्राप्त करायचा आहे, तर तुम्हाला चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये तुम्हाला राहिलं पाहिजे. आणि वचनामध्ये बघा काय लिहिलेलं आहे, 1 कोरिंथ त्याचा 15वा अध्याय आणि त्याचं 33 वचन. 1 कोरिंथ 15वा अध्याय आणि 33 वचन आपण वाचू. हसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. बघा वचनामध्ये सांगितलेलं आहे की फसू नका. आणि अनेक वेळा आपण जे आहे ना फसतो. अनेक वेळा आपण फसतो, पण वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही फसू नका. आणि आपण ह्या दिवसांमध्ये आपली ज्या लोकांबरोबर संगती आहे, ती लोक कशा प्रकारची आहेत हे आपण पडताळणं फार गरजेचं आहे. कारण अनेक वेळा आपली संगत ही अशा लोकांबरोबर असते ज्यामुळं आपल्या मनामध्ये सर्वात जास्त नकारात्मक विचार यायची शक्यता असते, हे आपण टाळू शकत नाही. आणि देवाचं वचन सांगत आहे की तुम्ही जे आहे ना, जर वाईट लोकांच्या संगतीमध्ये जर राहिले, तर त्यांच्या ज्या काही सवयी आहे ना, त्यांच्या सवयींमुळे
आपण बिघडू शकतो. त्यांच्या वाईट सवयींमुळं आपण काय होऊ शकतो, बिघडू शकतो. का सवयींना काय करत असते, बिघडवून ठेवत असते. आणि म्हणून तुमच्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार येत आहेत ना, हे येण्याच्या माग जर आणखीन कोणता एक भाग आपल्याला पाहायला भेटत असेल तर तो आहे आपली संगत ही वाईट लोकांबरोबर असल्या कारणामुळं आपल्या मनामध्ये एक सतत वाईट विचार जे आहे ते येत असतात. आणि हे जे वाईट विचार आहे, हे नकारात्मक विचार जे आहे हे आपल्यावरती हावी होऊ नये म्हणून आपण आपल्या सोबत असलेल्या लोकांची जी संगत आहे ती चेक करणं गरजेचे आहे. आणि ती संगत जर चांगली नाही तर मग आपण अशांची संगत सोडणं ही फार गरजेची आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये आपण बघतो की एक उदाहरण दिलेलं आहे आणि दानिएलाचं पुस्तक 3रा अध्याय 16 ते 18 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी दानिएल आहे, शद्रक आहे, मेशक आहे, अबेदनगो आहे. ह्यांनी हे जे आहे ना एकमेकांना पाठबळ देणारे असे मित्र होते हे. एकमेकांसाठी हे प्रार्थना करायचे आणि ह्यांच्या प्रार्थनेमुळं एकमेकांना जो आहे ना तो सपोर्ट व्हायचा. ह्यांच्या एकमेकांच्या संगतीमुळं एकमेकांना जे आहे ना सकारात्मक विचार करण्याकरता फार मोठं पाठबळ जे आहे ते भेटत असायचं. आणि लक्ष द्या, ज्यावेळेला आपण दानिएलाचं पुस्तक 3रा अध्याय 16 ते 18 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर ह्या ठिकाणी आपल्याला शद्रक, मेशक, अबेदनगो हे दानिएलाचे 3 मित्र जे आहेत ते दिसतात. आणि यांनी एकमेकांना जे आहे ना नेहमी प्रार्थनेच्या द्वारे किंवा पॉझिटिव्ह थिंकिंगच्या द्वारे किंवा नेहमी सकारात्मक विचारांच्या द्वारे एकमेकांना जे आहे ते काय केलेले आहे, मदत केलेली आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जर तुमची संगत ना चांगल्या संगतीमध्ये जर तुम्ही राहिले, तर तुमच्या मनात असलेले जे काही नकारात्मक विचार आहे ना, ते काय होतील माहिती आहे का, ते दूर निघून जातील. पण अनेक वेळा आपण चांगल्या संगतीत राहत नसल्या कारणामुळं आपल्या मनामध्ये एक सतत नकारात्मक जे विचार आहे ते येत असतात. परंतु नकारात्मक विचार जर तुम्हाला तुमच्या मनातून घालवायचे आहे, तर तुम्हाला अशा लोकांच्या संगतीमध्ये राहावं लागेल, ज्या लोकांची एकंदर वागणूक चांगली आहे. ज्या लोकांची एकंदर आपण पाहतो की जी काही संगत आहे ती तुम्हाला प्रोत्साहन देणारी असेल, तुम्हाला नकारात्मक गोष्टींऐवजी तुम्हाला सकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या शिकवणारे असेल, तुमचं मनोबल हे खचवणारे नसेल, तर तुमचं मनोबल हे वाढवणारे असेल, अशा प्रकारच्या संगतीच्या लोकांना तुम्ही शोधलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या संगतीच्या लोकांवर तुम्ही राहिलं पाहिजे. आणि लक्ष द्या, अशा लोकांमध्ये राहिल्यानंतर आपल्याला आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांवरती पण जे आहे ते विजय मिळवण्याकरता मदत होत असतं. आणि म्हणून शद्रक, मेशक, अबेदनगो हे तिघं मित्र जे होते ना, यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार हा आला नाही. आणि तो का नाही आला माहिती का? कारण त्या ठिकाणी ते एकमेकांचं मनोबल वाढवणारे होते. एकमेकांना सपोर्ट करणार होते. बघा वचनामध्ये काय लिहिलं, आपण वचनामध्ये जाऊ आणि ते वचन आपण वाचूया, म्हणजे आपल्याला हा जो मुद्दा आहे हा समजण्याकरता मदत होईल. दानिएलाचं पुस्तक 3रा अध्याय 16 ते 17, 18 वचन आपण वाचू. 16 ते 18. शद्रक, शद्रक, मेशक वाचा ना वाचा. शद्रक, मेशक व अबेदनगो यांनी राजाला उत्तर दिले की, महाराज, या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हाला प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हाला धगधगीत आगीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे. महाराज, तो आम्हाला आपल्या हातातून सोडवेल. हे कसेही असो, पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की शद्रक, मेशक, अबेदनगो हे तिघ जे आहेत ना, ह्या तिघांसमोर फार मोठा असा आपण पाहतो की परीक्षेचा सामोरे जाण्याचा एक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे. आणि जर जर त्यांनी
हा जो काही राजा आहे, ह्या राजाने जी काही आज्ञा दिलेली होती, त्या त्या आज्ञेचं पालन जर शद्रक, मेषक, अबेदनगो यांनी जर केलं नाही, तर त्यांना कशा प्रकारची शिक्षा ही होणार होती, हे पण ह्या तिघांना माहित होतं. बघा का त्या ठिकाणी शिक्षा कोणती आहे, 19 वचन वाचा. हे ऐकून नबूकदनेस्सर संतापला. शद्रक, मेषक व अबेदनगो यांच्या संबंधाने त्यांची मुद्रा पालटली आणि त्यांनी आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा. आता बघा, शद्रक, मेषक, अबेदनगो ह्यांना परमेश्वर काय आहे हे माहिती होतं. परमेश्वर देवाची ओळख शद्रक, मेषक, अबेदनगोंना होती आणि त्यामुळं शद्रक, मेषक, अबेदनगो 18व्या वचनामध्ये असं म्हणत आहे की आम्ही आपल्या आज्ञेचं जे पालन आहे ते आम्ही करणार नाही. आणि ह्यामुळं ज्यावेळेस राजाने त्यांच्या अशा प्रकारच्या जे काही वक्तव्य आहे प्रत्युत्तर राजाने ऐकलं, त्यावेळेस राजा संतापला आणि राजाने त्याच्या माणसांना आज्ञा केली की जी भट्टी आहे ती 7 पट ना, नेहमीपेक्षा 7 पट काय करा, ती आणखीन ती तापवा आणि त्या भट्टीमध्ये ह्या तिघांना जे आहे ते टाकण्यात येणार होतं. आता ह्या तिघांना हे माहिती होतं, पण त्या तिघांनी एकमेकांचं जे काही मनोबल आहे ते त्या ठिकाणी खचवलं नाही किंवा एकमेकांच्या मनामध्ये त्यांनी राजा काय करणार होता हे जाणून त्यांनी एकमेकांच्या मनामध्ये नकारात्मक विचारांची जी काही भरमार आहे ती त्यांनी केली नाही. तर त्या ठिकाणी त्यांनी एकमेकांचं मनोबल हे वाढवलं. एकमेकांना त्यांनी पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहे एकमेकांना बोलून त्यांनी त्या ठिकाणी एकमेकांचं जे काही धैर्य आहे, देवा संदर्भाचा जो काही विश्वास आहे किंवा त्यावेळेला जे काही देवाची स्तुती आराधना करण्यासंदर्भात असेल बघा, ते त्यांनी एकमेकांसाठी केलेलं आहे. आणि ह्या तिघांची जी संगत होती ना, ती एकमेकांसोबत चांगली असल्या कारणामुळं हे नकारात्मक विचारांवरती सहज जे आहे ते विजय मिळवू शकत होते. आता ज्या वेळेला आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात, हे नकारात्मक विचार आपल्याला देवावरती संशय घेण्याकरता प्रवृत्त करत असतात किंवा देवावरचा जो काही आपला विश्वास आहे तो कमकुवत जे आहे तो ते करत असतात किंवा हे जे नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात हे आपल्याला अशक्त करतात, आपल्याला निराशेमध्ये घेऊन जातात, ते आपल्याला डिप्रेशन मध्ये टाकत असतात आणि हे नकारात्मक विचार जे आहे यामुळं आपल्या शरीरावरती फार मोठा त्याचा दुष्परिणाम पण जो आहे तो होत असतो. आणि ह्या सर्व गोष्टी का होतात माहिती का? कारण अनेक वेळा नकारात्मक गोष्टी ह्या आपण आपली ज्या लोकांसोबत मैत्री असते किंवा संगती असते, ते लोक जे आहे ना ते चांगले नसतात आणि म्हणून कधी-कधी आपण कोणत्या लोकांसोबत राहतो हे पण आपण चेक करणं फार गरजेचं आहे आणि आपण ज्या लोकांसोबत राहतो ना, ते नेहमी चांगले असणं गरजेचं आहे. कारण वाईट लोक हे चांगल्या लोकांना बिघडवून टाकतात आणि हे वचन सांगत आहे, कुसंगतीने काय माहिती का, नीती बिघडते. म्हणून फसू नका. कोणाबरोबरही जे आहे ते मैत्री करू नका. ते ह्या दिवसांमध्ये असे लोक निवडा जे तुम्हाला तुमच्या नकारात्मक विचारांवरती विजय प्राप्त करण्याकरता पाठबळ देतील, तुम्हाला ते सपोर्ट करतील, तुमच्यासाठी ते प्रार्थना करतील, देवाकरता ते मध्यस्थी करतील, वचन जे आहे ते वाचतील. असे लोक जे आहेत ते तुम्ही तुमच्या सोबत नेहमी तुमचे मित्र म्हणून तुम्ही ठेवलं पाहिजे. चौथा जो मुद्दा आहे तो आहे कशा प्रकारे आपण नकारात्मक जे विचार आहे त्यावरती आपण विजय मिळवू शकतो. तर चौथा जो मुद्दा आहे तो आहे चुका मान्य करा आणि पश्चाताप करा. कारण अनेक वेळा नकारात्मक विचार हे आपल्या मनामध्ये काय येतात माहिती का? कारण ज्या काही चुका आपण केलेल्या असतात त्या चुका देखील आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार जे आहेत ते घेऊन येत असतात
आणि त्या चुका आपल्या मनात नकारात्मक विचार का घेऊन येतात? कारण आपण त्या चुका मान्य केलेल्या नसतात आणि त्या चुकांबद्दल आपण पश्चाताप केलेला नसतो आणि म्हणून आपल्याकडनं काही चुका झालेल्या असतात. तर त्या चुकांबद्दल आपण देवाकडे पश्चाताप करणं गरजेचं आहे. कारण अनेक वेळा आपण चुका करतो आणि चुका झाल्यानंतर त्या मान्य पण करत नाही आणि आपण एक हट्टी व्यक्ती जे आहेत आपण बनून जातो आणि तो हट्टीपणा आपल्या मनामध्ये आपण केलेली जी चूक आहे त्या चुकीमुळं आलेला आहे आणि लक्ष द्या, ह्या चुका आपल्याला देवाकडं वळू देत नाही. हे पाप, ह्या चुका, ह्या गोष्टी आपल्याला देवाकडे वळू देत नाही आणि देवाकडे वळून आपल्याला खरा जो पश्चात्ताप आहे, तो ते करू देत नाही आणि म्हणून नकारात्मक विचार हे अनेक वेळा आपल्या मनामध्ये का येतात माहिती का? कारण आपण केलेल्या ज्या चुका आहेत त्या आपल्या जीवनामध्ये ते विचार घेऊन येतात. बघा वचन काय म्हणत आहे? 1 योहान आपण काढू. 1 योहान 1 अध्याय आणि त्याचं 9 वचन आपण काढू. 1 योहान 1 अध्याय आणि वचन 9. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्या सर्व अनितीपासून शुद्ध करेल. व्हेरी गुड. तो आपल्याला आपल्या सर्व अनितीपासून तो काय करेल? आपल्याला शुद्ध करेल. पण हे केव्हा करेल? तो आपल्याला आपल्या पापांची क्षमा केव्हा करेल? ज्या वेळेला आपण आपली पाप पदरी घेऊ, ज्या वेळेला आपण आपल्या चुका मान्य करू आणि ज्या वेळेला आपण आपल्या पापांबद्दल, आपण आपल्या चुकांबद्दल देवाकडे आपण काय करू? पश्चाताप करू. चुका ह्या प्रत्येकाकडनं होत असतात. परंतु त्या चुका मान्य करणं गरजेचं आहे आणि त्या चुकांबद्दल किंवा त्या पापांबद्दल पश्चाताप करणं गरजेचं आहे. जर आपण पश्चाताप केला नाही, जर आपण आपल्या चुका मान्य केल्या नाही, तर त्या चुका आपल्या जीवनामध्ये नकारात्मक विचार जे आहेत त्या आणत असतात आणि त्यामुळं आपलं जे काही चांगलं लाईफ आहे, जीवन आहे ते ते उद्ध्वस्त होत असतं आणि म्हणून लक्ष द्या, ज्या वेळेला आपल्या हातून पाप होतं, ज्या वेळेला आपल्या हातून चुका होतात, त्या वेळेला त्या चुकांमुळं आपलं जीवन हे अतिशय दुर्दैवाने भरू नये म्हणून आपण आपल्या चुकांची देवाकडे क्षमा मागितली पाहिजे आणि आपण आपल्या चुकांबद्दल देवाकडे पश्चाताप केला पाहिजे. कारण आपण ज्यावेळेला स्तोत्रसंहिता 51 वाचतो, हे संपूर्ण स्तोत्र जे आहे ना, हे दाविदाने लिहिलेलं आहे आणि ह्या स्तोत्रामध्ये आपल्याला दाविदाचा जो काही पश्चाताप आहे, अ, त्याने केलेला जो काही पश्चाताप आहे देवाकडं, तो त्या ठिकाणी पाहायला भेटतो आणि ह्या ह्या पश्चातापामध्ये आपल्याला दानिएल त्या सर्व गोष्टी बोलून दाखवताना दिसत आहे, ज्या चुका त्याने केलेल्या होत्या. स्तोत्रसंहिता 51 ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर स्तोत्रसंहिता 51 मध्ये आपण पाहतो की दाविदाने बथशेबेच्या संदर्भात पाप केल्यामुळं त्याला मनात प्रचंड जे आहे ते अपराधाची जी भावना आहे ती त्याला वाटू लागली. पण त्याने प्रामाणिकपणे देवासमोर पश्चाताप केला आणि ज्यामुळं त्याला जी आहे ती शांती प्राप्त झाली. आणि बघा ज्यावेळेला आपण स्तोत्रसंहितेचं पुस्तक 51 ना, स्तोत्रसंहिता 51 ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर त्या स्तोत्रसंहिता 51 मध्ये दावीद राजा प्रामुख्याने कशा प्रकारे पश्चाताप करत आहे हे आपल्याला दिसून येतं आणि त्याचं जे वचन आहे, कोणीतरी मला वाचण्यासाठी मदत करा. 2 आणि 3 वचन. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. ज्या काही चुका, जे काही पाप, जे काही अपराध आपण केलेले आहे, ते आपला पिछा सोडत नाही. लक्ष द्या. परत एकदा सांगतो, तुम्ही जर लिहून घेत असाल तर लिहून घ्या एका ठिकाणी कोणत्यातरी कागदावरती. आपले जे पाप आहे ना, आपले जे अपराध आहे, जे आपण देवाच्या विरोधात केलेले आहे, ते आपला पिछा सोडत नाही आणि ते अपराध किंवा ते पाप आपल्याकडून झाले असल्या कारणामुळं ते आपल्या मनामध्ये एक सतत जो काही नकारात्मक विचार आहे ते तो घेऊन येत असतात आणि त्या विचारांमुळं आपल्या मनामध्ये भीती जी आहे ती येत असते
त्या विचारांमुळे आपल्या मनामध्ये वाईट विचार जे आहेत ते येत असतात आणि म्हणून नेहमी आपण ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की जर आपल्याकडनं काही चुका घडलेल्या आहेत, काही पाप आपल्याकडनं घडलेले आहेत, आपण देवाला हे म्हटवाल, की देवा माझ्याकडनं चूक झाली आहे, माझ्याकडनं पाप झाला आहे आणि ह्या पापामुळं किंवा ह्या चुकामुळं माझ्या मनामध्ये एक सतत नकारात्मक जे विचार आहे ते येत आहे आणि ह्या नकारात्मक विचारांमुळं माझं मन लागत नाही. मग ते जेवणामध्ये लागत नसेल, ते काम करण्यामध्ये लागत नसेल, अ, अनेक वेळा आपण निराश अवस्थेमध्ये जीवन जगतो. पण लक्ष द्या, ही निराश अवस्था अ, हे सर्व नकारात्मक विचार हे आपल्या मनातून निघून जाऊ शकतात. त्यासाठी आपण देवाकडे पश्चाताप केला पाहिजे. आपण आपलं जे पाप आहे, आपण आपल्या जे चुका आहे त्या आपण पदरी घेतल्या पाहिजे आणि जर आपण असं जर केलं तर लक्ष द्या, देवाकडे अपराध कबूल केल्याने मन शुद्ध आणि सकारात्मक जे आहे ना ते होत असतं. लक्ष द्या. आपलं मन हे नेहमी दुर्बळ करायचं काम नकारात्मक विचार जे आहे ते करत असतात. परंतु आपल्याला देवाकडे गेलं पाहिजे दावीद राजासारखं आणि आपण आपल्या चुका मान्य केल्या पाहिजे. हो देवा, माझ्याकडनं ही चूक झाली आणि मी ती स्वीकारतो आणि त्याबद्दल मला तुझी क्षमा हवी आहे. मी त्या चुकीबद्दल पश्चाताप करतो आणि देव लगेचच क्षमा करतो. देव विलंब लावत नाही. देवाची क्षमा ही आपल्याकरता उपलब्ध आहे प्रभू येशूच्या माध्यमातून आणि म्हणून लक्ष द्या, देव क्षमाशील आहे आणि म्हणून चुका झाल्या की लगेच त्या कबूल करा, लगेच त्याबद्दल पश्चाताप करा, लगेच त्याबद्दल क्षमा मागा. तुमच्या जीवनावरती कोणताच नकारात्मक विचार जो आहे, तो तुमच्या जीवनावरती प्रभाव टाकणार नाही आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, की चुका मान्य करा आणि त्याबद्दल पश्चाताप करा. म्हणजे नकारात्मक विचारांवरती तुम्हाला विजय जो आहे तो तुम्हाला प्राप्त करता येईल. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे परमेश्वरावर आपला जो भार आहे तो टाकून द्या, तो सोपवा. अनेक वेळा आपण आपला भार स्वतःहून काय करतो? उचलायचा प्रयत्न करत असतो. मी अ, काही दिवसापूर्वी मी एक क्लिप जी आहे ती बघत होतो आणि ती क्लिप बघत असताना त्या ठिकाणी एक एक फार छोटीशी क्लिप होती ती. अ, एक 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 माणूस होता आणि त्या माणसाकडं सायकल होती आणि त्या सायकलीवरती अ, तो जो माणूस आहे, तो भार ठेवून ती सायकल चालवण्याऐवजी तो माणूस तो जो भार आहे, तो डोक्यावर घ्यायचा आणि सायकलने तो माणूस जो आहे तो पायी चालत होता आणि पुढं पुढं जात असताना एक गोष्ट तो व्हिडिओ बघत असताना मला एक गोष्ट आढळून आली त्याच व्हिडिओमध्ये, की ती जी सायकल आहे, त्या सायकलीचा खरा जो उपयोग आहे, तो त्याला रस्त्याने येणारा दुसरा एक माणूस आहे, त्याने त्याला तो उपयोग सांगितला. अनेक वेळा आपल्याला देखील अशा प्रकारे कोणीतरी अ, काहीतरी सांगणं जे आहे ते गरजेचं आहे आणि हेच ह्या मुद्द्यातून आपण शिकत आहोत, की अनेक वेळा आपण आपल्या स्वतःचा जो भार आहे ना, तो भार आपण वाहत असतो. परंतु देवाने आपल्याला स्पष्टपणे 1 पेत्र 5वा अध्याय आणि 7वं जे वचन आहे पहा, त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? 1 पेत्र 5वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन आपण वाचू. त्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. व्हेरी गुड. परमेश्वर देवावरती तुम्ही आपली सर्व जी अ, चिंता आहे, ती तुम्ही काय केली पाहिजे? टाकली पाहिजे. का? कारण परमेश्वर देवाचा स्वभाव हा काळजी घेण्याचा स्वभाव आहे. लक्ष द्या, तुमच्या जीवनामध्ये जो काही भार आहे, भार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्या समोर प्रश्न असतील, की आता माझं लेकरांच्या शिक्षणाचं कसं होईल? किंवा माझ्या जे कर्ज माझ्यावरती आहे त्याचं कसं होईल? किंवा माझ्या आरोग्याचं कसं होईल? किंवा काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं याविषयी कसं होईल? किंवा मुलांच्या लग्नासंदर्भाचं म्हणजे वेगवेगळे तुमच्या जीवनामध्ये काय असतील भार असेल. पण देवाचं सांगतं ज्यावेळेस आपण मत्तयाचं पुस्तक
आपण वाचतो तर मत्तयाच्या पुस्तकामध्ये देखील आपल्याला देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं 28व्या अध्यायाचं समथिंग तिथे ते आहे की तुम्ही तुम्ही आपला भार जो आहे ना अहो चिंता व फारागण जनो तुम्ही आपले जे ओझ आहे ना ते तुम्ही काय करा देवावरती तुम्ही ते काय करा टाका. मत्तयाच्या पुस्तकामध्ये आपल्याला हे जे वचन आहे हे आपल्याला पाहायला भेटतं की परमेश्वराचं वचन सांगत आहे की म्हणजे मी तुम्हाला काय करेल विसावा देईल. लक्ष द्या, अनेक वेळा आपण आपला जो भार आहे तो परमेश्वरावरती टाकत नाही किंवा तो आपण परमेश्वराच्या हातामध्ये सोपवत नाही. म्हणून नकारात्मक जे विचार आहेत ना ते आपल्या जीवनावरती हावी होतात. नकारात्मक जे विचार आहेत ना ते आपल्या जीवनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ते त्रास देत असतात आणि म्हणून आपल्याला देवाचं सांगत आहे की आपण आपली सर्व जी चिंता आहे ती देवावरती काय केली पाहिजे टाकली पाहिजे. कारण देव हा कधीच आपलं वाईट करत नाही. कारण त्याच्यावर तो स्वभाव नाहीये वाईट करण्याचा. तर हे समजून घ्या पहिली गोष्ट. आणि आपल्याला ज्या काही गोष्टी भेडसावत आहेत, त्रास देत आहेत, ज्या काही गोष्टींचा आपल्यावरती भार आहे तो आपण देवावरती काय केलं पाहिजे टाकला पाहिजे. आणि मग बघा आपल्या जीवनातून चिंता जी आहे नकारात्मक जे विचार आहे ते आपल्यापासून काय होतील दूर होऊन जातील. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की पहिले शमूएल याचा जो पहिला अध्याय आहे 10 पासून 20 पर्यंत ज्यावेळेस आपण वाचतो ना त्या ठिकाणी एक स्त्री आहे. त्या स्त्रीचं नाव आहे हन्ना. तुम्हाला हन्नेविषयी शिकवलं आहे. आणि हन्ना हन्ना जी आहे ती खूप खूप म्हणजे खूप तिच्यावरती दुःखाचा भार तिच्यावरती होता. खूप मोठा दुःखाचा भार तिच्यावरती होता. आणि त्या ठिकाणी तो जो दुःखाचा भार आहे ना तो भार तिने काय केला माहिती का देवाला सोपवून दिला प्रार्थनेच्या द्वारे. आणि बघा वचन स्पष्टपणे सांगतं की हन्ना आपल्या दुःखाचा भार देवावर सोपून तिने काय केले माहिती का प्रार्थना केली आणि ज्यामुळे तिला काय झालं माहिती का पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद तिला मिळाला. अनेक वेळा आपण आपला भार सोबतच स्वतः घेऊन चालतो म्हणून आपल्याला जे आहे ते नकारात्मक विचार आपल्याला एक सतत टॉर्चर करत असतात. एक सतत आपल्याला नकारात्मक विचार जे आहे ना ते आपलं मनोबल खचवत असतात. आणि हन्नाच्या बाबतीत असंच झालं होतं. हन्नाला पुत्र नव्हता त्या ठिकाणी. हन्नाचा जो पती आहे तो तिच्यावर फार प्रेम करायचा. पण हन्ना दुःखी होती. हन्ना निराश होती. हन्नाच्या जीवनामध्ये हे फार मोठं दुःख होतं. हा भार होता दुःखाचा की तिला मुलगा नव्हता. पण एक वेळेस तिने ज्यावेळेस तिच्या पतीबरोबर एक वेळेस तिने ज्यावेळेस देवाच्या मंदिराला व्हिजिट केली, भेट दिली, त्यावेळेला वचन सांगतं की ती रडली. बघा आपण पहिले शमूएल आपण करू. पहिले शमूएल आणि त्याचा पहिला अध्याय आपण करू. पहिले शमूएल पहिला अध्याय आणि त्याचं 10 पासून वाचा कोणीतरी 10 पासून. तिचे मन व्यवस्थित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळढळा रडली. ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील. आपल्या दासीला विसरणार नाहीस. आपल्या दासीला पुत्र संतान देशील तर त्याच्या आयुष्यासाठी मी त्याला परमेश्वराला समर्पित करीन आणि त्याच्या येस. डोक्यावर वस्त्राव फिरणार नाही, असा तिने नवस केला. आमेन. प्रेज द लॉर्ड. वचन बघा काय म्हणते वचन 10 मध्ये. तिचं मन व्यथित झालं. तिच्या मनात फार मोठं दुःख होतं की मला मुलगा नाही. मला काय नाहीये, मला मुलगा नाहीये. हे दुःख होतं जीवनामध्ये. त्यामुळे तिचं मन व्यथित झालं. आणि परमेश्वराची जी करुणा आहे त्या परमेश्वराच्या करुणेची तिला आठवण झाली. आणि त्या ठिकाणी ती ढसाढसा रडू लागली. त्या ठिकाणी ती जी आहे ना ती अतिशय अशी म्हणजे कणून ती रडत होती. समज आहे म्हणजे लक्ष द्या. आणि रडून तिने तो भार आहे ना देवावर टाकला. आता तो भार कसा टाकला ना देवावर प्रार्थना करून. तो भार पण बघा तिने सांगितलंय. ती म्हटली तू आपल्या दासीकडं
ना अवलोकन करशील खरोखर, माझ्या दुःखाकडे खरोखर बघशील, तू मला विसरणार नाही. आणि तू जर मला पुत्र दिला, तुम्ही अशी प्रार्थना देवाकडे केली पाहिजे. चर्च देवावर भार सोपल पाहिजे. बोल ना, देवा माझा मुलगा, देवा माझी मुलगी, देवा माझं शिक्षण, देवा माझं देवा माझं प्रॉब्लेम, देवा माझं हे. देवावर आपला भार टाका. तो जर तुम्ही सोबत ठेवल्यावर घेऊन चालले ना, असं सोबत सोबत ठेवलं घेऊन चालले ना, तो भार तुमच्या मनामध्ये नेहमी नकारात्मक विचार आणत जाईल. माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या मुलीचं कसं होईल, माझं कसं होईल, माझं हे, माझं ते, आणि तुझं काहीच होणार नाही, असंच ते तुमच्या मनामध्ये विचार येत राहील एक सतत. हा विचार सतत येईल तुमच्या मनामध्ये, नकारात्मक विचार. लक्ष द्या, नकारात्मक विचारांना जर तुम्हाला तुमच्या मनातून जर पळायचं नाही, तुम्हाला काय करायचं माहिती का? तुम्हाला देवावरती भार जर सोपवायचा आहे. हन्नाच्या मनामध्ये नकारात्मक विचार होता, माहिती का? एक फार मोठा नकारात्मक विचार, त्याचा भार त्याच्या जीवनामध्ये येतो. पण तिने तो देवाला टाकून दिला. वचन सांगतो, ज्यावेळेस ती गेली ना निघून, तिला मुलगा झाला, त्याचं नाव शमूएल. तुम्ही जर तुमचा भार जर देवावर टाकला ना, नकारात्मक तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार तुमच्या मनात येणार नाही. आणि लक्ष द्या, तुम्ही तुमचा भार देवावर टाकल्या कारणामुळे देव तुम्हाला जे आहे ना, आनंदित करेल. देव तुम्हाला आनंदित, का माहिती का? कारण देवावर आपले सर्व दुःख आणि चिंता आपण जेव्हा सोपवतो ना, आपलं मन शांत राहतं. आपलं मन हे स्वस्थ राहतं, स्वस्थ शांत राहतं. देव तुमचं वाईट करणार नाही. देवामध्ये वाईट करायचा स्वभाव नाहीये. सैतानाला पण तुमचं वाईट करायचं असेल ना, तर त्याला परमिशन लागते. सैतानाला पण तुमचं वाईट करायचे हे नाहीये, अनुमती नाहीये. ती अनुमती देवाकडून घ्यावी लागते त्याला. योबाच्या पुस्तकामध्ये बघा, परमेश्वर देवाने सैतानाला विचारलं, अरे तू कुठून आलतो? म्हटलं पृथ्वीहून आलो. देव म्हटलं, तुला माझा सेवक योग दिसला का? तो म्हणे, हो दिसला. देवाकडनं सैतानाने परमिशन घेतली. त्याला आम्ही हात लावू का? त्याच्या परिवाराला हात लावू का? त्याच्या प्रॉपर्टीला हात लावू का? लक्ष द्या, तुमचं वाईट होणार नाही. देव तुमचं चांगलं करतो. पण सैतान हा तुमच्या मनामध्ये जे काही भार आहे ना, ते तो देवावर सोपवून तुम्हाला शांत राहू देत नाही. एक सतत तुमच्या भाराला घेऊन, तुमच्या विचाराला घेऊन, तुमच्या समस्येला घेऊन तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार टाकतच जाईल. माझं कधीच चांगलं होणार नाही, मी असंच जीवन जगतो की काय, माझं असंच होतं काय, मी तसं, असेच विचार येतील मनामध्ये, असे विचार मनामध्ये. पण ज्या दिवशी, ज्या वेळेला तुम्ही प्रार्थनेच्या द्वारे तुमच्या जीवनातला भार हा देवावर सोपवून देतात ना, त्याच्या नेक्स्ट मोमेंटला तुमच्या विचारातून सर्व नकारात्मक गोष्टी निघून जातात आणि तुम्ही अतिशय अतिशय शांत तुमचं अंतःकरण होतं. चिंतामुक्त, नकारात्मक विचारमुक्त तुमचं जीवन जे आहे ना, ते होत असतं. लक्ष द्या. आणि त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, तो आपण उद्या संध्याकाळी शिकणार आहोत. दैव या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. आपण आपले